नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजपासून आपण इयत्ता 8वी ते 10वी या विषयाचे YouTube वरती संस्कृत चॅनल तयार करत आहोत। या चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी संपूर्ण संस्कृत आमोदः या विषयाचा आपण भाग या चॅनलच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत। या व्हिडिओचा उपयोग नक्कीच तुम्हाला तुमचे पाठ्यपुस्तक अभ्यासत असताना निश्चितपणे होईल अशी अपेक्षा आहे की आज हा पहिला व्हिडिओ इयत्ता 8वीचा आपण पाहणार आहोत, सुरू करणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 8वी संपूर्ण संस्कृतम आमोदः हे आपलं अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळानं दिलेलं हे आपलं पुस्तक। आता या पुस्तकाचा आपल्याला वर्षभर कसा अभ्यास करायचा आहे ते आपण पाहणार आहोत। अशाच प्रकारे आमोद हेच पुस्तक 9वी आणि 10वी या दोनही वर्षांसाठी आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत। इतर विषयांप्रमाणे मागील वर्षीचा भाग पुढच्या वर्षी बऱ्याच वेळा येत नाही, परंतु आपल्या विषयाला असं करून चालणार नाही। इयत्ता 8वी म्हणजे तुमची संस्कृत या विषयाची इयत्ता पहिली आहे। हा आपला पाया आहे। जर आपला हा पाया चांगला असेल, मजबूत असेल, तर आपण इयत्ता 9वी आणि 10वी हे दोन मजले आपण आपले चांगले बांधू शकतो। त्यामुळं 8वीच्या पुस्तकातील जो काही या विषयाचा भाग आहे तो आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने अभ्यासावा लागेल। संस्कृत विषयाबद्दल काही जणांच्या मनामध्ये जर काही शंका असतील, काही भीती असेल, तर ती काढून टाका। विषय बिलकुल कठीण नाही, अवघड नाही। म्हटलं तर कोणताच विषय हा सोपाही नसतो आणि कोणताही विषय अवघडही नसतो। आपण ज्या विषयाकडे प्रामाणिकपणे लक्ष देऊन अभ्यास करतो तो विषय आपल्याला सोपा वाटायला लागतो, आणि ज्या विषयाकडे आपण दुर्लक्ष करतो मग तो विषय आपल्याला अवघड वाटायला लागतो। म्हणूनच सुरुवातीपासून जर या विषयाकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं, सांगितलेला अभ्यास जर वेळच्या वेळी तुम्ही पूर्ण केलात, तर निश्चितपणे 8वी ते 10वी या तीनही वर्षामध्ये तुम्ही चांगल्या रीतीने या विषयामध्ये गुण मिळवू शकता। आता या संस्कृत विषयाबद्दल, की संस्कृत ही प्राचीन भाषा, जगातल्या अनेक प्राचीन भाषांपैकी असलेली एक प्राचीन भाषा आहे। भारतीय इतिहास जर समजावून घ्यायचा असेल तर त्या इतिहासकारालाही संस्कृत विषयाचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण या संस्कृत विषयामध्ये विपुल प्रमाणामध्ये लेखन, वाङ्मय लिहिलं गेलेलं आहे। मग ते 4 वेद असतील, ब्राह्मण्य असतील, आरण्यके असतील, उपनिषदे असतील, अगदी रामायण, महाभारत, भगवद्गीता, 18 पुराणे, विपुल विपुल लेखन या भाषेमध्ये झालेलं आहे।
मग या सर्वांचा जर अभ्यास आपल्याला बघायचा असेल तर या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. संस्कृती संस्कृताश्रिता असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. याचा अर्थ भारतीय संस्कृती ही संस्कृत भाषेच्या आश्रयाला आहे. म्हणजेच भारतीय संस्कृती, तत्वज्ञान या गोष्टी जर अभ्यासायच्या असतील तर आपल्याला संस्कृत भाषेच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही. एकेकाळी संस्कृत भाषा ही लोकभाषा होती, लोकांची व्यवहार भाषा होती, बोली भाषा होती. पण ती काळाच्या ओघात कदाचित प्रादेशिक भाषेंच्या वापरामुळे थोडी मागे पडली. पण आज या 21व्या शतकामध्ये या भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा आपण या भाषेला सुवर्ण काळाकडे नेण्याचा आपण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. असो, आपण आता इयत्ता 8वी या संस्कृत आमोदहा या पुस्तकाला आपण आजपासून प्रारंभ करत आहोत. आता सर्वात प्रथम या पुस्तकाचं आधी आपण मुखपृष्ठ पाहूया. आपण आपलं पुस्तक, लेखन साहित्य सगळं बरोबर घेऊन बसावं. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपल्याला तोंडी सांगितलं जाईल किंवा फळ्यावरती लिहून दिलं जाईल ते आपल्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा आणि त्याचा सराव करत चला. सुरुवातीला आपण पुस्तकाचं मुखपृष्ठ बघूया. अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम आमोदः. आमोद याचा अर्थ आनंद. आणि खरोखरच ही भाषा शिकत असताना निश्चितपणे तुम्हाला आनंद मिळेल. कोणतीही भाषा शिकताना आपल्याला आनंदच होत असतो, कारण एखादी नवीन भाषा आपल्याला येते. हा आनंद खरोखरच गगनात न मावण्यासारखा असतो. आता याच्यामध्ये आपल्याला एक चित्र दिलेले, काही तुमच्याच वयाचे विद्यार्थी याच्यामध्ये दाखवलेत. या विद्यार्थी त्या चित्रामध्ये एक गुहेमध्ये प्रवेश करतायत आणि त्या गुहेमध्ये त्यांना खजिना सापडलाय. पण हा खजिना कशाचा आहे? सोनं नाणं पैशाचा खजिना नाही आहे. हा खजिना आहे, हा पेटारा आहे, तो संस्कृत भाषेचा पेटारा. पुष्कळ लेखन या भाषेमध्ये झाले. संस्कृत भाषे इतकं लेखन कदाचित कोणत्याच भाषेमध्ये आजपर्यंत झालेलं नसेल. मग याच्यामधून हितोपदेश, रघुवंश, आयुर्वेद, पंचतंत्र अशा प्रकारे विविध प्रकारची पुस्तकं, ग्रंथ या पेटाऱ्यातून बाहेर त्या मुलांना मिळत आहेत आणि त्याचा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावरती दाखवलेला आहे. असाच आनंद आपल्याला हे पुस्तक शिकत असताना, अभ्यासत असताना आपल्याला हा भाग पाहायचा आहे. आता संस्कृत विषय शिकत असताना बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की खूप घोकमपट्टीने पाठांतर करावं लागतं. पाठांतर करावं लागतं हे निश्चित आहे, हे नक्की आहे. पण पाठांतराचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला पाठांतर जरूर करायचंय, पण सगळ्या पुस्तकाचं पाठांतर बिलकुल करायचं नाही. पाठांतर फक्त कशाचं करावं लागतं? तर काही श्लोकांचं पाठांतर करावं लागतं, तर काही नाम सर्वनामांचे शब्द असतात त्या शब्दांचं पाठांतर आपल्याला थोडंसं करावं लागतं, आणि क्रियापदांचे काही प्रत्यय असतात ज्याला आपण लकार प्रत्यय म्हणतो, त्या प्रत्ययांचं पाठांतर थोडंसं आपल्याला करावं लागतं. आता पाठांतर करत असताना सुद्धा आपण ते घोकमपट्टीनं करायचं नाही, रट्टा मारून पाठांतर बिलकुल करायचं नाही. मग पाठांतर कसं करायचं? सरावानं पाठांतर करायचं. मला सांगा, आपली अनेक चित्रपटाची गाणी पाठ असतात.
आपण ती कागदावर लिहून काढून ती पाठ केलीत का हो? नाही. मग तरी सुद्धा आपली पुष्कळ गाणी पाठ असतात. नुसती गाणीच काय, मधलं म्युझिक सुद्धा आपलं पाठ असतं. कशामुळे हे शक्य होतं? केवळ आणि केवळ त्या गाण्यांचा आपण केलेला सराव. कशाचा? ऐकण्याचा आणि ऐकून ऐकून म्हणण्याचा. मग याच पद्धतीनं आपल्याला संस्कृत विषयाचं सुद्धा पाठांतर रोजच्या रोज सरावानं करायचं. आपण म्हटलेलं आपल्याच कानाला ऐकू येईल अशा पद्धतीने पाठांतर करायचं. म्हणजे पाठ व्हायला, लक्षात ठेवायला त्याच्यामुळे आपल्याला निश्चितपणे मदत होईल, उपयोग होईल. हा एक भाग. त्यामुळं पाठांतर एका दिवसात लगेचच सगळं आपल्याला बिलकुल पाठ करायचं नाही. फक्त रोज म्हणत राहायचं आणि हळूहळू या म्हणण्यातून आपल्याला त्याचा सराव होत जाईल आणि आपलं कधी एखादा तो भाग पाठ झाला हे आपल्याला सुद्धा कळणार. 15 दिवस लागतील, महिना लागेल, 2 महिने लागतील, पण अखंडितपणे आपला सराव चालू ठेवायचा. दिवसातून जसं आपल्याला जेवायचं आपण विसरतो का? विसरत नाही. तसं रोजच्या रोज आपल्या विषयाचा भाग म्हणायला, वाचायला बिलकुल विसरायचं नाही. एवढी फक्त आपण काळजी घ्यायची आहे, करायची नाही. निश्चितपणे आपलं पाठांतर चांगल्या रीतीने होऊ शकेल. आता दुसरा घटक तो म्हणजे शुद्धता. मग ती बोलत असताना म्हणजेच वाचन करत असतानाची स्पष्टता असेल किंवा लेखन करत असतानाची स्पष्टता असेल. संस्कृत भाषेमध्ये जसं लेखन करतात तसंच वाचन केलं जातं आणि जसं वाचन करतात तसंच लेखन केलं जातं. त्यामुळं भाषेची शुद्धता, मग ती लेखन आणि वाचन या दोनही भागामध्ये आपल्याला ती टिकवून ठेवता आली पाहिजे. पुढचा भाग आहे तो म्हणजे आपण भाषा शिकतोय हे लक्षात घ्या. संस्कृतकडे केवळ एक स्कोरिंग करून देणारा किंवा पुष्कळ मार्क मिळवून देणारा म्हणून विषय म्हणून पाहू नका. तर तो केवळ एक विषय नसून एक नवीन भाषा आपण यातून शिकणार आहोत हे थोडंसं लक्षात घ्या. आपल्याला मार्क निश्चितपणे जास्त मिळतात. इतर कोणत्याही भाषेपैकी तुम्हाला या भाषेमध्ये नक्कीच चांगले मार्क मिळतील. गणितासारखे अगदी पैकीच्या पैकी मार्क आहेत या भाषेला. असे मार्क, इतके मार्क तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये पडू शकत नाही. पण केवळ आणि केवळ संस्कृत ही अशी भाषा आहे की ज्याला 100 पैकी 100 मार्क बोर्डाला मिळवणारे हजारो विद्यार्थी आहेत. त्यामुळे मिळवू शकतो आपण. पण केवळ विषय म्हणून आपल्याला हे शिकायचं नाही. आपल्याला एक भाषा म्हणून या विषयाकडे पाहायचंय. ती भाषा म्हणून शिकायची. आणि मग भाषा जर शिकायची असेल तर मग ते श्रवण, वाचन, लेखन, भाषण, संभाषण ह्या अशा सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. या एक एक भाषा शिकण्याच्या आपल्या पायऱ्या आहेत. कोणतंही एखादं लहान मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस ते काही कुठल्या भाषा शिकून आलेलं नसतं. मग तरीही त्याला त्या त्या परिसरामध्ये, तो ज्या परिसरामध्ये जन्म घेतो, वाढतो, तिथली भाषा तो शिकत राहतो. कशामुळे शक्य होतंय? तो सुरुवातीला प्रत्येक वेळेस फक्त इतर घरातल्या लोकांच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष असतं. असंख्य शब्द त्याच्या कानावरती पडत असतात, त्याला अर्थ कळत नसतो, पण तरीही तो अनेक प्रकारचे शब्द ऐकत असतो. मग हळूहळू त्या शब्दांचं त्याला उच्चारण कळायला लागतं. पुन्हा त्या शब्दांचे त्याला अर्थ कळायला लागतात. त्याला सुरुवातीला नुसतं चेंडू चेंडू म्हटलं की कळत नाही, पण कालांतराने त्याच्या लक्षात येतं की अरे अच्छा, ही गोल वस्तू म्हणजे चेंडू.
आपण त्याला काही वेळेस काही कृती करायला सांगतो, टाळी वाजव, फेक, टाक, असं आपण त्याला सांगतो. त्याला कळत नसतं, पण ज्या वेळेस त्याचा सराव होतो, हळूहळू त्याला कळायला लागतं, मग तो त्या त्या प्रकारच्या कृती करून दाखवायला सुरुवात करतो. त्यामुळं आपल्यालाही ही भाषा शिकत असताना इयत्ता 8वी मध्ये अशाच पद्धतीनं आपल्याला ही भाषा शिकायची आहे. त्यामुळं जे काही सांगेन त्याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळं श्रवण, पुस्तक वाचत असताना त्याचं वाचन, उच्चारण, पुस्तकातील त्या संस्कृत शब्दांचं शुद्ध स्वरूपात असलेलं लेखनाचा सराव आपण केला पाहिजे. प्रत्येक उदाहरणं आपण स्वतः तयार करण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण आपली भाषा विकसित करायची. असो विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं आता आपण या आपल्या इयत्ता 8वी संपूर्ण संस्कृत आमोदः या पुस्तकाला आता आपण आजपासून सुरुवात करत आहोत. आता या पुस्तकामध्ये की मगाशी जसं तुम्हाला म्हटलं मुखपृष्ठ सांगितलं, आता याच्यातच पुस्तकामध्ये या पहिल्या पानावरती या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. या QR कोडच्या साहाय्यानं आणि स्मार्टफोनच्या साहाय्यानं तुम्ही ते स्कॅन करून संपूर्ण पुस्तक PDF स्वरूपामध्ये किंवा काही व्हिडिओज वगैरे काही गोष्टी याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. म्हणजे त्याही दृष्टीनं अभ्यासाचं एक नवीन हे तंत्रज्ञान आपण समजावून घेतलं पाहिजे. आता सध्याचा हा कालखंड सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की कोरोनाचा लॉकडाऊन, सर्वजण आपण घरात आहोत, शाळा बंद आहे, पण आपलं शिक्षण बंद नाही. भले शाळा नाही चालू झाली तरी आपण दररोज काही ना काहीतरी नवनवीन गोष्टी अभ्यासत असतो, आपण शिकत असतो. याच पद्धतीनं आपल्याला घरात बसूनच, सुरक्षित राहूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला या विषयाकडे जायचंय. असे अनेक विषय कदाचित तुम्ही शाळांच्या या आपल्या माध्यमातून शिकत असता. त्यामुळे या QR कोडच्या साहाय्यानं तुम्ही अनेक पुस्तकांचा भाग अभ्यासू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 8वी कक्षा छात्राणाम संस्कृत भाषा विषयी अध्ययन निष्पत्ती, म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय शिकायचंय, एक विषय म्हणून आणि एक भाषा म्हणून. श्रवण म्हणजे व्यवस्थित उच्चार वगैरे ऐकले पाहिजेत नीट. त्यानंतर त्या ऐकलेल्या उच्चारांचं नीट भाषण करता आलं पाहिजे, म्हणजे बोलता आलं पाहिजे. त्याचं पठन करता आलं पाहिजे, आपल्याला स्वतःला ते व्यवस्थितरित्या वाचन करता आलं पाहिजे. पुस्तकाप्रमाणे व्यवस्थित स्पष्ट शुद्ध लेखन करता आलं पाहिजे. स्वतःला अध्ययन करता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रत्येक पाठाच्या खाली जो काही भाषाभ्यास दिलेला आहे तो भाषाभ्यासही आपल्याला सोडवता आला पाहिजे. म्हणजे असे अनेक घटक आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून एक विषय म्हणून, एक भाषा म्हणून आपल्याला शिकायचे आहे. आता आपण पाहूयात आपल्या विषयाच्या अनुक्रमणिकेकडे. आता अनुक्रमणिकेमध्ये 4 घटक दिलेले आहेत. प्रथमः घटकः, द्वितीयः घटकः, तृतीयः घटकः, चतुर्थः घटकः. आता वर्षभर आपल्याला काय अभ्यासायचंय ते आधी आपण पाहूयात. आता प्रथमः घटकः, याच्यामध्ये 6 घटक आहेत आणि खाली श्रवणाभ्यास, भाषा सूत्रमेक, वर्ग परीक्षा, कृतीपत्रिका. आता प्रथम घटकाच्या माध्यमातून जो काही येणारा भाग आहे
एक लक्षात ठेवा की हा भाग आपल्याला वर्षभर येणार. केवळ पहिली घटक चाचणी, प्रथम सत्र एवढ्यापुरतच आपल्याला बघायचं नाही. तर याच्यातला भाग पूर्ण वर्षभर, केवळ वर्षभर नाही, इयत्ता 9वीला पण येणार, इयत्ता 10वीला पण येणार. म्हणून भाषा शिकत असताना अशा रीतीनं आपण शिकायची की ते आपल्याला 3 वर्षासाठी तरी कमीत कमी उपयोगाला आली पाहिजे. 8वीचा भाग 8वीत अभ्यासला आणि विसरला असं चालणार नाही. हाच भाग आपल्याला 9वीत अभ्यासावा लागतो, 10वीतही अभ्यासावा लागतो. त्या दृष्टीनं आपल्याला आपलं वाचन, लेखन, पाठांतर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण किमान 3 वर्ष तरी आपल्याला चांगला आला पाहिजे. त्यानंतर द्वितीय घटक, याच्यामध्ये सुद्धा 8.1 ते 8.7 हे जे घटक आहेत हे व्याकरणावर आधारलेले घटक आहेत. त्यामुळे याचाही अभ्यास संपूर्ण वर्षभर 8वी, 9वी आणि 10वी पर्यंत आपला चांगला लक्षात राहायला पाहिजे. याच्यामध्ये मग 2 धडे दिलेले आहेत, 9वा आणि 10वा. धडे फक्त 8वी पुरतेच आहेत, पहिल्या सत्रापुरतेच आहेत. तिसरा घटक, त्याच्यातही काही गद्य पद्य असे धडे आलेले आहेत. जेवढे फक्त गद्य पद्य धड्यांचा भाग आहे तो ज्या त्या सत्रासाठी असेल. पण जो घटक व्याकरणाशी संबंधित आहे तो संपूर्ण वर्षभर. मग इकडे चतुर्थ घटक आहेत, त्याच्यामध्ये भाषासूत्र वगैरे आहे. हा सगळा भाग गद्य आणि पद्य जर सोडले तर सगळा व्याकरणाचा हा घटक आपल्याला 8वी, 9वी आणि 10वी 3ही वर्षासाठी आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणून सुरुवातीला सांगितलं की इयत्ता 8वी हे आपला विषयाचा पाया आहे. आणि हा जर पाया आपला चांगला मजबूत असेल, आपलं चांगलं पाठांतर असेल, चांगला या आपल्या 8वीच्या पुस्तकाचा जर अभ्यास चांगला असेल तर निश्चितपणे आपण 9वी आणि 10वीचे 2 मजले आपण फार चांगले बांधू शकतो. पण पाया जर कमकुवत असेल तर आपण 2 आपले मजले बांधू शकणार नाही. त्या दृष्टीनं म्हणून 8वीचा अभ्यास 8वीतच चांगल्या रीतीनं तयार करा. 8वीचं पाठांतर 8वीतच अत्यंत चांगल्या रीतीनं पाठ करून ठेवायचंय आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीनं अनुक्रमणिका जी आहे ती अशा पद्धतीनं आपण इथं पाहतोय की वर्षभर काय अभ्यासायचंय ते आता याच्यामधून आपण पाहिलं. आता आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या प्रार्थना. इथं वरती दिलेलं आहे, प्रार्थना केवलम कंठस्थीकरणार्थम. कंठस्थीकरण याचा अर्थ पाठांतरासाठी. आता आपलं पुस्तक आणि लेखन साहित्य या दोन्ही गोष्टी आपण आपल्या नेहमी जवळ ठेवायच्या. जो भाग लेखनाच्या दृष्टीने महत्वाचा असेल तो आपल्या वहीमध्ये आपण लिहून ठेवायचा. आता हे श्लोक पाठ करायचे, त्याचबरोबर लिहूनही ठेवायचे की जेणेकरून परीक्षेला हे श्लोक लिहायला जरी आले, श्लोकम शुद्धम पूर्णम च लिखत अशा सारखा जरी प्रश्न आपल्याला आला तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. आता याच्यामध्ये 4 श्लोक दिलेले आहेत. त्यातले काही श्लोक तर तुम्हाला झालेले आहेत, कदाचित याच्यापूर्वी तुम्ही ऐकलेले असतील, म्हटलेले असतील. श्लोक कसे म्हणायचे तेही आता आपण पाहणार आहोत. पहिला श्लोक बघूयात आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा पद्धतीनं श्लोक घरी रोज म्हणायचे आणि ते पाठ करायचे. आता याचा थोडक्यात अर्थही सांगून ठेवतो की हा श्लोक नेमका काय. नुसतं आपल्याला पाठांतर नाही तर ते श्लोकही आपल्याला समजून घेता आले पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस एखादा श्लोक म्हणून दाखवताल कोणाला तरी घरात मोठ्यांना, त्यावेळेस त्यांनी जर विचारलं अरे नुसतंच पाठांतर आहे का, त्याचा अर्थही सांगता आला पाहिजे.
लगेच आता तुम्हाला हे पहिलं वर्ष आहे, लगेचच आता संस्कृत भराभर अभ्यासायला येईल, शिकायला येईल, सांगता येईल असं होणार नाही. पण हळूहळू या गोष्टीचा सराव करायचा आणि या गोष्टी तुम्हाला ह्या 2-3 वर्षामध्ये जमायला लागतील. आता यातून गणपतीला वंदन केलेले, गणपतीसाठी काही विशेषणं वापरली आहेत की तो वक्रतुंड आहे, म्हणजे ज्याचं तोंड वाकडं आहे, थोडंसं सोंड वगैरे आहे, महाकाय आहे, मोठं शरीर आहे त्याचं, अत्यंत तेजस्वी आहे सूर्याप्रमाणे, असा असलेला हा देव आमचं सगळं कार्य काय करू देत, निर्विघ्नपणे पार पाडू देत. म्हणजे आम्हाला आमच्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये यश प्राप्त मिळवून आमचं सगळं निर्विघ्नपणे पार पाडू, सगळी विघ्न संकट तो आमची दूर करू असं म्हणून गणपतीला प्रार्थना केली. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे. दुसरा श्लोक आपण बघूया, पुस्तकामध्येही पाहत चला. नमामि शारदां देवीं वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. आता सरस्वती ही पण बुद्धीची देवता आहे, त्यामुळं तिलाही याच्यातनं वंदन केलेलं आहे. या सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे की ही सरस्वती कशी आहे. तर या शारदा देवीला सुरुवातीला हा सुभाषितकार किंवा कवी म्हणतो की मी नमस्कार करतो, हे शारदा देवी तुला नमस्कार करतो. तू कशी आहेस, तर वीणा पुस्तक धारिणी. चित्रामध्ये पण आहे, तिच्या एका हातामध्ये वीणा धारण केलेली, एका हातामध्ये पुस्तक आहे, कारण ती ज्ञान देणारी. विद्यारंभम करिष्यामी, तो सुभाषितकार किंवा तो विद्यार्थी असं म्हणतोय की हे शारदे मी आता विद्येला आरंभ करत आहे, मी आता ज्ञानार्जन करत आहे. आणि तू काय कर, प्रसन्ना भव सर्वदा, तू माझ्यावरती नेहमी प्रसन्न राहा, माझ्यावरती तुझा वरद हस्त ज्ञानाचा सतत असू दे, असं म्हणून सरस्वतीला प्रार्थना केली. तिसरा श्लोक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता तिसरा आपल्याला ज्ञान देणारी व्यक्ती असते ती म्हणजे गुरु, म्हणून याच्यातून गुरूंना वंदन केलेलं आहे. की गुरु हा कसा आहे, तर गुरु हाच साक्षात ब्रह्म आहे, गुरु हाच साक्षात विष्णू आहे आणि गुरु हाच साक्षात महेश्वर आहे. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवता सृष्टीची उत्पत्ती करणारे, सृष्टीची पालन करणारे आणि सृष्टी नष्ट करून पुन्हा नव्यानं निर्माण करणारे अशा या देवता आहेत. आणि ह्या तिघांचाही समावेश कोणामध्ये असतो, तर गुरुच्या ठिकाणी असतो. म्हणून गुरुना या 3ही परमेश्वरांचा दर्जा हा गुरुला दिलेला असतो. म्हणून गुरु हाच ब्रह्मा आहे, गुरु हाच विष्णू आहे आणि गुरु हाच महेश्वर म्हणजे शंकर आहे. गुरु साक्षात परब्रह्म, की गुरु हाच प्रत्यक्ष परब्रह्म आहे, खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. म्हणून अशा या गुरुला तस्मै श्री गुरवे नमः, म्हणून या गुरुला की जो ज्ञान देतोय आपल्याला, अज्ञानरूपी अंधकार आपल्या आयुष्यामधला तो दूर करतो, म्हणून अशा या गुरुला याच्यातून वंदन केलेलं आहे. आता चौथा श्लोक बघूयात आपण. संस्कृतम ये प्रशंसन्ति ये प्रशंसन्ति संस्कृतीम स्वदेशम ये च संशन्ति धन्यम जीवन्ति ते नराः. आता याच्यातून संस्कृत भाषेचं महत्व सांगितलंय. आता या वर्षीपासून आपण ही भाषा नव्यानं शिकत आहोत, अभ्यासत आहोत. संस्कृत भाषेचं महत्व, वैशिष्ट्य याच्यातून सांगितलंय की जे संस्कृत भाषेची जे प्रशंसा करतात आणि जे
संस्कृतीची प्रशंसा करतात. आज आपण बघतोय की भारतीय संस्कृती ही सर्व जगामध्ये श्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे जे लोक संस्कृत भाषेची प्रशंसा करतात, स्तुती करतात, जे भारतीय संस्कृतीची प्रशंसा करतात, स्वदेशम येच संशंती, आणि जे स्वतःच्या देशामध्ये प्रशंसित पावतात, म्हणजे त्यांची प्रशंसा केली जाते, खरोखरच असे हे नराहा म्हणजे मनुष्य किंवा पुरुष खरोखरच कशा असतात, धन्यम जीवंती, खरोखर ते धन्य होऊन आपलं जीवन जगत असतात, किंवा ते जीवन जगत असताना खरोखरच ते धन्य होतात. म्हणजे अशा पद्धतीनं संस्कृती आणि स्वदेशामध्ये होणारी त्यातून प्रशंसा हे या श्लोकाच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे, सांगितलेलं आहे. की विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे हे 4 श्लोक कसे म्हणायचे ते आता तुम्हाला दाखवले. याच पद्धतीनं चालीत म्हणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हे श्लोक आपल्या वहीमध्ये पुस्तकात पाहून लिहून ठेवा, कारण त्याच्या माध्यमातूनही आपल्याला या पाठाच्या माध्यमातून लेखन कसं करायचं हाही घटक याच्यातून आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे या श्लोकांचं रोजच्या रोज पाठांतर करायचं आहे. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. आता पुढचा भाग जो इथं पठत बोधत आहे त्याच्या अगोदर आपण इकडचा चित्रपदकोश हा आधी भाग पाहणार आहोत, नंतर आपण इकडचा भाग पाहूया. आता या चित्रपदकोश काय याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काही वेगवेगळी संस्कृत चित्र दिलेली आहेत, आणि या संस्कृत चित्रांना, त्या चित्रांना संस्कृत भाषेमध्ये काय म्हणायचं तो भाग आता आपल्याला यातनं दिलेला आहे. याला चित्रपदकोश असं म्हटलेलं आहे. आता हा भाग वर्षभर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण 2 चाचण्या आणि 2 सत्र ह्या सर्व परीक्षांसाठी यातलीच चित्र कोणती ना कोणती तरी आपल्याला वर्षभर अभ्यासासाठी येणार. म्हणून चित्र लक्षात ठेवायचं आणि त्या चित्राला संस्कृतमध्ये काय म्हणायचं हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता हे लक्षात ठेवत असताना सुद्धा चित्र त्याला मराठीत काय म्हणायचं आणि मग संस्कृतमध्ये काय म्हणायचं असं लक्षात घेऊ नका. जे समोर चित्र दिसतंय ते काय आहे, उदाहरणार्थ आम्रम, आंब्याचं फळ आहे किंवा आंबा ठेवलेला आहे, आंब्याला आम्रम म्हणायचं असं इतकं लक्षात घेऊ नका. समोरचं चित्र बघायचं आणि त्या चित्राला संस्कृत मध्येच काय म्हणायचं हेच लक्षात ठेवायचं. आता हे चित्र आपले पुस्तक समोर ठेवा, म्हणजे आपल्याला काय चित्र आहे हे लक्षात येईल. आता त्याचं उच्चारण कसं करायचं तेही तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवतोय, सांगतोय. आता यात फलानी उच्चाराकडेही लक्ष ठेवा. आपलं लक्ष चित्राकडे असलं पाहिजे आणि आपले कान उच्चाराकडे माझ्या असले पाहिजेत. पुस्तकात बघून आपण म्हणूयात, फलानी आम्रम, द्राक्षा, कदली, सेवम, कलिंगम, मधुकर्कटी, नारंगम, पनसम, दाडिमम, पक्षिणः. आता काही पक्ष्यांची नाव आहेत. काकः, चटका, शुकः, कपोतः, मयूरः, बकः, सारिका, शेनः. शेन याचा अर्थ ससाणा, पक्षी, शिकारी पक्षी आहे, त्याला शेनः म्हणतात, म्हणजे बहिरी ससाणा. हंसः, पुढे पहा, वन्य पशवः, सिंहः, भल्लूकः, शशः, गजः, वृकः, वृक म्हणजे लांडगा, व्याघ्रः,
मम लेखन वस्तूनी, की आपण दैनंदिन ज्या काही लेखन वस्तू वापरतो त्याची चित्र आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. मापिका, पुनःपूरणी, पुनःपूरणी म्हणजे रिफिल, लेखन पुस्तिका, मार्जकः, लेखनी, स्यूतः, कक्षा वस्तूनी, व्यजनम, कक्षा म्हणजे खोली, खोलीमध्ये काय काय वस्तू असतात त्याची काही चित्र आपल्याला इथे दिलेली आहे. व्यजनम, वातायनम, फलकम, आसन्दः, उत्पीठिका, सुधाखंडः, पुष्पाणि, आता काही फुलं दिलेली आहेत. कमलम, पाटलम, जपाकुसुमम, सूर्यपुष्पम, सेवंतिका, चंपकम. सेवंतिका म्हणजे शेवंतीचं फूल आहे आणि चंपकम म्हणजे चंपा, चाफा, त्याचं फूल येते. ग्राम्य पशवः म्हणजे गावामध्ये असणारे पाळीव पशु याच्यामध्ये दिलेले आहेत. धेनुः, महिषी, अजा, मेषः, गर्दभः, शुनकः, अश्वः, उष्ट्रः, मार्जारः. विद्यार्थी मित्र हो, आता ही जी काही चित्रपदकोशामधली चित्र आहेत त्याचे उच्चार कसे करायचे हे आता तुम्हाला मी दाखवलं, सांगितलं. याच पद्धतीनं ही चित्र समोर ठेवायची, आपलं पुस्तक समोर घ्यायचं आणि त्याच्या खाली दिलेल्या या नावांचा व्यवस्थित स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करायचा प्रयत्न करायचा. घरात म्हणत असताना सुद्धा थोडंसं मोठ्यांदा म्हणा. सुरुवातीला सांगितलं आपण जे जे काही वाचन करतो ते नेहमी मोठ्यांदा करायचं. आपण जे बोलतो ते आपल्या कानाला ऐकू आलं पाहिजे, म्हणजे याच्यातून तो भाग लक्षात राहायच्या दृष्टीनं महत्वाचा राहतो, आपल्याला लक्षात ठेवायला त्याचा उपयोग होईल. म्हणून चित्र पाहायची, संस्कृतमध्ये त्याचं उच्चारण मोठ्याने करायचं. आता याच पाठाच्या खाली पान नंबर 3 वरती खाली एक क्रीडा दिलेली आहे. क्रीडा म्हणजे खेळ. आता सगळ्यांना खेळ आवडतात, क्रीडा कोणाला आवडत नाही, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात, कारण मनोरंजन करणारे असतात. आता याच्यामध्ये शीघ्रम कथयत, शीघ्रम कथयत, लवकर सांगा, लवकर सांगा. फलद्वयस्य नामही कथयत, फलद्वय, द्वय म्हणजे दोन, दोन फळांची नावं ताबडतोब सांगा, लवकर सांगा. मग आपल्याला अशाच पद्धतीनं फलद्वयस्य लगेच दोन कुठली ना कुठली तरी, सेवम, द्राक्षा, असं लगेच दोन फळांची नावं सांगता आली पाहिजे. किंवा कदली, दाडिमम, नारंगम, कोणतेही अशी जी फळं आपल्याला आलेली आहेत, दोन 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 फळांची नावं अशा पद्धतीनं आपल्याला सांगता आली पाहिजे. मग त्याच पद्धतीनं फलद्वयस्य स्थानी पक्षीद्वयस्य, दोन पक्ष्यांची नावं ताबडतोब लगेच सांगता आली पाहिजेत. पुष्पद्वयस्य, फुलांची दोन नावं सांगता आली पाहिजेत. वन्य पशवः असेल, लेखन वस्तूनी असतील, कक्षा वस्तूनी असतील, पुष्पाणी असेल, ग्राम्य पशवातली असेल, अशी कोणतीही दोन 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 नावं आपल्याला लगेचच सांगता आली पाहिजे. तुम्ही याचा जर रोजच्या रोज म्हणून सराव केला तर अशा पद्धतीने तुम्हाला अशी नावं, केवळ दोनच काय, अनेक नावं तुम्ही याच्यामधली सांगू शकता. म्हणजे अशा प्रकारची क्रीडा, खेळ आपण घर बसल्या देखील खेळू शकतो, करू शकतो. की आता हा भाग चित्रपदकोशाचा तुमच्या लक्षात आला असेल अशी मला अपेक्षा वाटते. या पद्धतीनं रोजच्या रोज अशा प्रकारे हा भाग म्हणायचा, लक्षात घ्यायचा आणि त्याचा सराव जो आहे तो आपल्याला करायचा आहे.